नमस्कार. मी मॅकेन्झी डाबरे. जुलै महिन्यामध्ये वसईत जो पाऊस झाला आणि ज्यामुळे संपूर्ण वसई ही पुरामध्ये बुडाली. वसईची अवस्था प्रचंड बिकट होती. अनेकाचे संसार उद्ध्वस्त झाले. 5 दिवस या वसईमध्ये वीज नव्हती. त्यामुळे नागरिकाचं जगणं हे प्रचंड कठीण झालेलं. अशा वेळी नागरिकांना वाटत होतं की या वसईवर राज्य करणारी बहुजन विकास आघाडी असेल किंवा राज्यात सत्ता असलेली आणि इकडे विरोधात असलेली भाजपा असेल, यांना आता तरी इकडल्या नागरिकांची दया येईल आणि पुरापासून वसईला वाचवण्यासाठी काहीतरी उपाय शोधला जाईल, अशी वसईकरांची अपेक्षा होती. मित्रांनो, परंतु महानगरपालिकेमध्ये महासभेत या पूर परिस्थिती संदर्भात काहीही चर्चा करण्यात आलेली नाही. आणि असं असताना वसईचे आमदार, वसईचे स्थानिक भूमिपुत्र असणारे राजन नाईक साहेब यांनी पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांच्यासोबत मंत्रालयामध्ये जी मीटिंग केली. आम्हाला अपेक्षा होती की भूमिपुत्र असल्यामुळे, वसई सातत्याने बुडत असल्यामुळे वसई बुडवू नये यासाठी काही उपाययोजना केली जाईल, त्यासाठी शासनाकडून काही निधी आणला जाईल, वसईला पुन्हा पुराचा फटका बसू नये म्हणून शासनाला विनंती केली जाईल. यासाठी कदाचित आमदार राजन नाईक साहेब प्रयत्न करतील. परंतु या पुरामध्ये वसई थोडीफार जी वाचली ती नालासोपारा आणि वसईमध्ये असलेल्या 1500 एकरपेक्षा जास्त असलेल्या गोगटे सॉल्ट या खाजण जमिनीमुळे, या पाणथन जमिनीमुळे, जिकडे या पुराचं प्रचंड पाणी साठवून राहिलं. अन्यथा वसई 5 दिवस नाही तर वसई 1 महिनाभर बुडली असती. खास करून सोपार असेल, भंडाराळी असेल, नालासोपारातलाच एरिया असेल, पाटणकर पार्क पासून तो पुढचा हनुमान नगरपर्यंतचा एरिया असेल, वसई स्टेशन मधला कृष्णा टाउनशिप असेल, केटी नगर असेल, दिवाणमान असेल, इकडल्या नागरिकांचे जे हाल झाले ते हाल अजून 1 महिनाभर पुरले असते. परंतु या गोगटे सॉल्टच्या जागेमुळे वाचले. आणि आपले आमदार साहेब गणेश नाईक साहेबांना, पालकमंत्र्याला विनंती करतात की या गोगटे सॉल्टच्या 1500 एकर जागेमध्ये आता आपल्याला ग्रोथ सेंटर बनवायचं आहे, विकास केंद्र बनवायचं आहे, IT सेक्टर बनवायचं आहे. आमदार साहेबांना प्रश्न आहे, बुडणाऱ्या वसई संदर्भात तुम्ही काय हालचाल केली आहे? आणि ज्यामुळे वसई थोडीफार वाचते त्या पाणथळ जागा पण तुम्हाला गिळंकृत करायचे. या वसईतल्या कुठल्या नागरिकांनी म्हटलेलं की या पाणथळ जागा ज्या आहेत त्याच्यात भराव करा आणि IT पार्क बनवा? कुठल्या वसईकरांनी तुम्हाला म्हटलेलं की पाणथळ जागा आपल्याला नको, भराव करा आणि त्याच्यात IT पार्क बनवा? आपल्या फायद्यासाठी या वसईला बुडण्याचे असे प्रकार करू नका. या वसईला पुरापासून वाचवण्यासाठी सत्ताधीशांना बाहेर ठेवून लोकांनी तुम्हाला निवडून दिले, ही वसई पुन्हा बुडवण्यासाठी नाही. 2014 साली सुद्धा वसई विकासने प्रयत्न केलेला की फ्रँक नाईट जी एक संस्था आहे त्यांना बोलून या वसईमध्ये, या गोगटे सॉल्टमध्ये कशा पद्धतीने IT पार्क आणता येईल, हाऊसिंग प्रोजेक्ट उभा करता येईल. आज तुम्ही निवडून आले आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाता. खरं म्हणजे लाजिरवाण आहे. या वसईला पुरापासून वाचवण्यासाठी या गोगटे सॉल्टमध्ये 800 एकरपेक्षा जास्त जागेमध्ये धारण तलाव झाला पाहिजे. पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांनी या महानगरपालिकेमध्ये जेव्हा आलेले आणि जेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग झाली तेव्हा सांगितलं की या गोगटे सॉल्टमध्ये आपण मोठं धारण तलाव बनवणार होते. 800 एकरपेक्षा जास्त जागी धारण तलाव बनवून या वसईला वाचवणं महत्वाचं आहे की वसईकरांची मागणी नसताना तुम्ही IT पार्क आणि ग्रोथ सेंटर इकडे आणण्याचा प्रयत्न करतायत. आज वसईची पुरामुळे जी अवस्था झालेली आहे याला तुम्ही सगळे जबाबदार आहात. आणि ती जबाबदारी झटकून तुम्ही अशा पद्धतीने गोगटे सॉल्टमध्ये अशा पद्धतीने भराव करून आपल्या आर्थिक लाभासाठी, आपल्या फायद्यासाठी असं जर करत असाल तर इकडे स्थानिक नागरिक म्हणून आम्ही तुमचा जाहीर विरोध करतो, जाहीर निषेध करतो आणि या प्रकल्पाला आमचा विरोध राहील. तुम्ही IT पार्क आणण्याचा विचार करता, ग्रोथ सेंटर आणण्याचा विचार करता. आज नालासोपारामध्ये तुमचे आम्ही हजारो व्हिडिओ पाहिलेले आहेत की प्रचंड ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकलेले आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक दूर करायला तुम्ही गाडीतून बाहेर उतरलेले आहेत. या IT पार्क इकडे वसईत आणून हे अरुंद रस्ते तुम्ही कसे रुंद करणार? बिल्डिंग तोडणार आहेत का? साध्या नाल्यावर असलेले, ज्याच्यामुळे वसई बुडते, ते अनधिकृत बिल्डिंग किंवा नाल्यावर असलेले अनधिकृत बांधकामे तुम्ही तोडू शकले नाही. तुम्ही कुठल्या पद्धतीचा या वसईला विकास आणू इच्छिता? वसईच्या भूमिपुत्रांना, वसईतल्या या नागरिकांना, वसईत राहणाऱ्या नागरिकांना, या ओमनगरच्या लोकांना, या कृष्णा टाउनशिपच्या लोकांना, या दिवाणमानच्या लोकांना, तुम्हाला मतदान करणाऱ्या सोपाऱ्या गावातले असतील त्या
पाटणकर पार्क मधले असतील, त्या हनुमान नगरचे असतील, त्या सिव्हिक सेंटरमध्ये असतील, तिकडल्या लोकांना विचारा की तुम्हाला आयटी पार्क पाहिजे की पुरापासून वाचवणारी वसई पाहिजे. त्यांचं मत नक्की असेल की आम्हाला पुरापासून पहिलं वाचवा. आणि त्यामुळे गोगटे सॉल्टमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही ग्रोथ आम्हाला नको. ती पाणथळ जागा पाणथळच राहिली पाहिजे, तिकडे धरण तलाव झाला पाहिजे. ही वसई सुरक्षित करण्याची जबाबदारी लोकांनी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हीही या वसई विकास सारखे बीजेपीने वसई विकासची बी टीम म्हणून इकडे काम करू नये. आणि तुम्ही त्या वसई विकासच्या विरोधात आहात हे सिद्ध करायचे असेल तर तुम्ही दाखवून द्या की आम्ही स्वतःच्या फायद्यासाठी हे प्रकल्प आणत नाहीत, तर या वसईकरांसोबत आम्ही उभे आहोत. इकडे धरण तलावाच होईल, ही पाणथळ जागा शाबूत राहील. आणि नाही तर तुमचा विरोध करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आणि आम्ही नक्कीच उतरणार, हे तुम्ही लक्षात घ्या. धन्यवाद.